दंडवत प्रणाम. पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही सुपारी कशाप्रकारे विणायची. आता ती सुपारी नारळाला कशाप्रकारे बांधली जाते हे आपण आता या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपल्याला नारळाला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. तर आकार देताना आपल्याला चाकूच्या साहाय्याने नारळ प्रॉपरली तासून घ्यायचा आहे. जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला नारळ चाकूच्या साहाय्याने तासायचं आहे. नारळ तासत असताना थोडंसं सांभाळून काम करा. चाकू आपल्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने आपण नारळ दोन्ही साईडने पूर्णपणे व्ही शेप येईपर्यंत व्यवस्थित तासून घ्यायचं. आता मागील आपण ह्या सुपाऱ्या विणल्या त्या कशा बांधायच्या ते पण आपण बघूया. तर सर्वात प्रथम हे दोन्ही विणलेल्या सुपाऱ्या, उलनचा धागा, सुई आणि आपलं नारळ हे ह्या प्रकारे बांधायचं आहे की उलनचा धागा सुईमध्ये टाकून सुपारीमध्ये अशा प्रकारे सुईच्या साहाय्याने तो उलनचा धागा आपल्याला टाकायचा आहे. दोन्ही पण सुपारी आपल्याला याच्यामध्ये टाकावे लागतील जेणेकरून आपल्याला ते दोन्ही सुपाऱ्या नारळाला घट्ट बांधता येतील. अशा पद्धतीने दुसरी सुपारी पण आपण धाग्यामध्ये घट्ट करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकतात. पवते बनवणं काही अवघड नाही, खूप सोपं आहे. आता हे दोन्ही सुपारी नारळाच्या शेंडी आणि खालच्या भागाला ॲडजस्ट करा आणि दुसऱ्या बाजूला त्याला घट्ट बांधा. अशा पद्धतीने हे सुपारी ॲडजस्ट करा. बघत आहात तुम्ही अशा प्रकारे सुपारी बांधायची आहे. मी एकटाच हे बांधत आहे कारण मला याची प्रॅक्टिस झाली आहे. तुम्ही अजून कोणाचा तरी आधार घेऊ शकतात बांधण्यासाठी. अशा पद्धतीने हे उलनचा धागा 2 पदरी धागा असावा जेणेकरून आपण घट्ट बांधताना तो धागा तुटणार नाही याची काळजी घ्या. व्यवस्थित बांधा. पूर्णपणे असा धागा बांधून झाल्यानंतर उरलेला जो धागा आहे तो पण आपल्याला कापायचा आहे. अशा पद्धतीने उरलेला धागा कापा. आता सुपारी आणि नारळ आपण बांधलेला आहे पण तो घट्ट करावा लागणार जेणेकरून पविते विणताना सुपारी इकडे तिकडे हलणार नाही, तिरपी होणार नाही आणि आपल्या पवित्रेचा आकार पण सुंदर आणि आकर्षक बनेल. अशा पद्धतीने तुम्ही सुपारीला आणि नारळाच्या दोघांचा जो मेळ आहे तो या उलनच्या धाग्यामुळे घट्ट करून घ्या. अशा प्रकारे घट्ट करा. बघत आहात. आता सुपारी आणि नारळाच्या मधील जो काही भाग असतो, जो उरलेली जी पोकळी आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे. त्याच्यासाठी उलनच्या धाग्याने अशा प्रकारे तुम्ही ते पोकळी पण भरून घेऊ शकता जेणेकरून आपले रेशीमचे धागे आहेत त्या ठिकाणी अडकणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला सुपारी आणि नारळ दोघांना घट्ट करायचं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपक NSK. यूट्यूबवरती आहे. चॅनलला सबस्क्राईब करून इतरांनाही शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने आपण नारळ आणि सुपारी एकत्रित बांधत आहोत. ही पूर्ण व्यवस्थित घट्ट बांधायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा. अशा पद्धतीने आपण सुपारी आणि नारळ घट्ट बांधून घेतले आहे. तर बघत आहात तुम्ही. आता हे नारळ विणायचे कसे तर आपण हे पुढील व्हिडिओमध्ये बघूया. दंडवत प्रणाम.